राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे काल संध्याकाळी बंद झाले। तसंच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 3.25 लाख इतका करण्यात आलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचाने कमी झालेली आहे। पावसाचा जोर देखील सध्या काहीसा कमी झालाय। त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी ही काहीशी दिलासादायक बातमी आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फूट 7 इंच इतकी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले 98 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। सध्या जिल्ह्याभरामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद आहेत, तर तिकडे अलमट्टी धरणामधून सुद्धा 3.25 लाख क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्याभरातली जी सध्याची स्थिती आहे ती काहीशी दिलासादायक आहे असंच म्हणावं लागेल। काय नेमकी सध्याची स्थिती आपण जाणून घेऊया। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विजय, काहीशी दिलासादायक बातमी कोल्हापूरकरांसाठी समोर येताना दिसतीये। एकीकडे पावसाचा जोर देखील कमी आहे, तर धरणांमधून विसर्ग वाढवला गेलाय, त्यामुळे काहीशी पाणी पातळी सुद्धा पंचगंगेची कमी झाल्याचं समजतंय। विजय, काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, अगदी बरोबर आहे। तू ज्या पद्धतीने म्हणालास की कोल्हापूरकरांना हा दिलासा म्हणावा लागेल, कारण 2 महत्त्वाच्या घटना आहेत त्या या काल 12 तासामध्ये घडलेल्या आहेत। एक महत्त्वाची म्हणजे राधानगरी धरणाचे जे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले होते त्यापैकी 2 दरवाजे हे बंद झालेले आहेत काल संध्याकाळी। आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे काल रात्री 10:30 वाजल्यापासून अलमट्टी धरणामधून जो पाण्याचा विसर्ग 3 लाख होता तो 3.25 लाख करण्यात आलेला आहे। त्यामुळे पाणी पुढे सरकण्यासाठी ही खूप मदत होणार आहे। कोल्हापूर शहरामध्ये पंचगंगा नदीची जी पाण्याची पातळी आहे ती देखील 1 इंचाने कमी झालेली आहे। त्यामुळे जे सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली होती, पाणी साचलं होतं, ते पाणी आता निचरा व्हायला सुरुवात झाली आहे। व्हीनस कॉर्नर परिसरातील ही दृश्य आहेत। काल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी होतं, मात्र इथली देखील पाण्याची पातळी आता कमी झाल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। हळूहळू जर पावसानं अशीच साथ दिली, पाऊस जर थांबला, आज जर विश्रांती घेतली, तर आज संध्याकाळपर्यंत पाण्याचा निचरा हा पूर्णपणे होऊ शकतो। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी जर बघितली तर आपण 12 तासामध्ये स्थिर राहिली होती आणि त्याच्यानंतर सकाळपासून ही पाणी पातळी कमी व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी हा एक दिलासा म्हणावा लागेल। तरी देखील कोल्हापूरकरांनी सतर्क राहणं हे खूप गरजेचं आहे। कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीच्या सूचना आहेत ते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही देखील आवाहन करतोय की ज्या भागामध्ये अजूनही पाणी आहे त्या भागामध्ये कृपया करून आपण थांबू नये। पाणी जरा कमी झाल्यानंतर आपल्या घराकडे येण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्या ठिकाणी काही साप असतील किंवा अन्य जे काही प्राणी असतात ते देखील येऊ शकतात। त्यामुळे काळजी घेऊनच या ठिकाणी सगळ्यांनी काम करणं हे खूप गरजेचं आहे। आत्ताची परिस्थिती बघितलं तर कोल्हापूरकरांसाठी हा दिलासा म्हणावा लागेल। अजिंक्य, अगदी खरं विजय, आपण जसं सांगितलं तसं की पावसाचा जोर जरी कमी झालेला असला, परिस्थिती तरी काहीशी नियंत्रणात येत असली तरी सतर्क राहणं कोल्हापूरकरांनी अत्यंत गरजेचं आहे। विजय, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।